नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत. श्री स्वामी समर्थ. यंदा 14 मार्च शुक्रवारी 2025 या साली ही होळी आलेली आहे. तर लक्षात घ्या, आपण कहाणी पाहूया. होळीला सणाला कारणीभूत ठरलेल्या काही कथा आहेत असे मानले जाते. विष्णू पुराणात आणि भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे राक्षसांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरण्यकश्यपूने त्याचा मुलगा प्रल्हादाला भगवान विष्णूची पूजा करण्यापासून रोखले. तथापि प्रल्हादाने या इशाऱ्यांना न जुमानता प्रमाणी भक्ती आणि अदम्य निष्ठेने देवतेची पूजा सुरूच ठेवली. नंतर संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला इतके छळले की त्याने त्याच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने फाल्गुन महिन्याच्या प्रतिपदेला म्हणजे फाल्गुन महिन्याच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत 8 दिवस प्रल्हादावर अत्याचार केले, परंतु तो त्याला इजा करू शकला नाही. 8 दिवसांचा हा काळ होलाष्टक म्हणून साजरा केला जातो. हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी सोपवली. होलिकेचा जन्म असा झाला की तिला कधीही अग्नीने इजा होणार नाही किंवा तिचा मृत्यू होणार नाही. तिने प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशाने आगीवर बसताना आग्रह केला, शिवीगाळ केली आणि तिला आपल्या मांडीवर बसवले. तथापि प्रल्हादाला पुन्हा एकदा त्याच्या अखंड श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. तो पूर्णपणे सुरक्षित बाहेर आला. तर होलिका राक्षसीने आगीत मरण पावली. हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतरचा दिवस होळी किंवा रंगवली होळी म्हणून साजरा केला जातो. आता अजून एक आख्यायिका आहे. एका तरुण कृष्णाला राधेच्या त्वचेचा रंगाचा हेवा वाटू लागला. त्याने त्याची पालक आई यशोदा हिला प्रश्न विचारला, राधा काळी असतानाही गोरी का आहे? उत्तर म्हणून यशोदेने त्याला खेळकरपणे राधेवर त्याचे आवडते रंग लावण्यास सांगितले. हे ऐकून कृष्णाला आनंद झाला की त्याने तिच्या चेहऱ्यावर विविध रंग लावले आणि अशा प्रकारे होळीचा रंग सुरू झाला. आता बघा, अजून एक शिवपुराणात आख्यायिका आहे. सतीने अग्नीने मृत्यू स्वीकारल्यानंतर लगेचच भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत गेले. देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतल्याने तिने भगवान शिवाशी लग्न करण्याचा प्रस्ताव केला, परंतु त्यांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. प्रेम आणि शारीरिक इच्छांचे स्वामी भगवान कामदेव यांना भगवान शिव कामवासना जागृत करण्यासाठी बोलावले आले आणि फाल्गुन अष्टमीच्या दिवशी त्यांनी भगवान शिव यांच्यामध्ये भावना जागृत करण्यासाठी त्यांच्या फुलांच्या बाणांनी प्रहार केला. त्यामुळे भगवान शिव ध्यानात अस्वस्थ झाले. यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी कामदेवावर तिसरा डोळा उघडला आणि त्यांना जळून टाकले. भगवान कामदेवाची पत्नी रतीने भगवान विष्णूंना तिच्या पतीला पुन्हा जिवंत करण्याची प्रतिज्ञा केली. भगवान शिवांची दया आली, त्यांनी त्याला राखेतून जिवंत केले. हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा या दिवस होळी उत्सव म्हणून साजरा केला जाणार. आता बघा, होळीच्या महत्त्वाच्या वेळा कोणत्या आहेत. सूर्योदय होणार आहे म्हणजे 14 मार्चला दुपारी 12 वाजता आणि सूर्यास्त आहे तो 14 मार्चला सायंकाळी 6:31 फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा कधी आहे तर 13 मार्चला सकाळी 10:36 ते 14 मार्च 12:24. आता होळीचे प्रादेशिक वेगवेगळे प्रकार आहेत. लठमार होळी, दुलंद होळी, रंगपंचमी, बसंत उत्सव, डोल पौर्णिमा आणि होला मोहल्ला, शिमगो आणि कामन पांडिगाई, फागू पौर्णिमा, अशा प्रकारे वेगवेगळ्या होळ्या आहेत. तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला त्याबद्दल माहिती सांगा आणि मी अजून भरपूर व्हिडिओ होळीबद्दल बनवणार आहे. धन्यवाद.